मुंबईमध्ये टँकर चालकांचा संप नवीन नाही, त्यांच्या मागण्या जास्त नाहीत असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। सरकारकडून त्यांना केवळ आश्वासनं दिली जातात असं आदित्य ठाकरे म्हणतायत। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये गढूळ पाणी येतंय। मुंबईकर पाणी आणि रस्त्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत। केवळ मुंबईतच नाही तर राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। टँकर असोसिएशनला मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। तसं पाहायला गेलं तर हा काही विषय नवीन नाहीये। गेल्या 3 वर्षांमध्ये या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे। 2-3 वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली। यांचंच सरकार होतं, यशस्वी सरकार होतं आधीच्या ह्याच्यात, आणि त्या आश्वासनावर त्यांनी त्यांचा संप मागे घेतला होता। तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत, जास्ती काही मागण्या नाहीयेत। जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही। आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पाडली? कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं, टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं। काही महिन्यांपूर्वी बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर आला नाही, आम्हाला तिथे लढा द्यायला लागला, तेव्हा आता वेळेवर यायला सुरू झालेला आहे। पण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार फक्त 56% हा त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला आहे। आज तुम्ही विचार करा, या सरकारला अजून 6 महिनेही झाले नाही आहेत। सरकारी कर्मचारी असतील किंवा एसटीचे कर्मचारी असतील, त्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत। दुर्दैव असं आहे आणि कदाचित ही परिस्थिती तुम्हाला आत्ता नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल की जी खरोखर आर्थिक परिस्थिती या राज्याची यशस्वीनी करून ठेवलेली आहे ती अशी आहे की आज एसटी कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाही आहे, उद्या ही वेळ कुठच्याही अधिकाऱ्यांवर किंवा सरकारी कर्मचाऱ्यांवर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।